ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। नाशिक महानगरपालिका निवडणूक 2025-2026 प्रभाग क्रमांक 6 परिसरामध्ये एक अनुभवी नेतृत्वाला सर्वांगीण विकासाला चालना देणारे व्यक्तिमत्व माजी नगरसेवक दामोदर अण्णा मानकर यांनी भारतीय जनता पार्टी इच्छुक उमेदवार तुमचा विश्वास आमची साथ चला घडवूया नवा इतिहास नाशिक महानगरपालिका निवडणूक 2025 प्रचाराचा शुभारंभ प्रभाग क्रमांक 6 येथील रविवार दिनांक 21 डिसेंबरला सकाळी 9 वाजता श्रीराम मंदिर मखमलाबाद पंचवटी नाशिक येथे करण्यात आला। दामोदर अण्णा मानकर विश्वस्त VN नाईक शिक्षण संस्था नाशिक नारायणराव मानकर फाउंडेशन माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत। आरोग्य शिबिर गरिबांना मदत करत मोफत उपचार शिबिराच्या माध्यमातून करून दिले। दामोदर अण्णा मानकर यांनी नारळ फोडून प्रचारास सुरुवात करत रॅली काढण्यात आली। सर्व मतदार बंधू आणि भगिनींचा आशीर्वाद घेण्यासाठी भेटीसाठी भर देत आज प्रभाग क्रमांक 6 मखमलाबाद येथे मतदारांच्या भेटी आणि सभा घेत मागील नगरसेवक कार्यकाळात मानकर यांनी केलेल्या विकास कामांचा मोठा वाटा आहे। त्यांनी मतदारांनी पुन्हा एकदा नाशिक महापालिका निवडणुकीमध्ये त्यांना पुन्हा एकदा संधी द्यावी असे आशीर्वाद घेण्यासाठी मखमलाबादकरांना आणि परिसरातील सर्व मतदारांचे आशीर्वाद घेत प्रचार सुरुवात केली। प्रभाग क्रमांक 6 भेटी घेत मतदारांकडून मतांचा जोगवा मागितला। माजी नगरसेवक दामोदर अण्णा मानकर यांनी मागील नगरसेवक कार्यकाळात रस्ते, पाणी, ग्रीन जिम, जॉगिंग ट्रॅक, सभागृह, समाज मंदिर, अभ्यासिका, वाचनालय, स्मार्ट रस्ते, सुरळीत पाणी पुरवठा, ड्रेनेज लाईन, लाईट अशा अनेक कामे प्रभाग क्रमांक 6 नागरिकांसाठी विकास कामे केली। प्रभाग क्रमांक 6 मधून दामोदर अण्णा मानकर यांना निवडून देण्यासाठी पुन्हा एकदा संधी द्यावी। मतदार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे। यावेळी सभा प्रसंगी प्रभाग क्रमांक 6 मखमलाबाद परिसरातील मतदारांकडून सांगितले। अण्णा त्या मृत्यूच्या दाढेतून बाहेर आले त्या दिवशी सर्व डॉक्टरांना अगदी अचंबा वाटत होता तर कसं काही हे शक्य झालं। आणि अण्णा ज्यावेळेस बोलायला लागले त्यावेळेस मी त्यांच्याशी बोललो का 26 दिवसांचं काही आठवतंय का? ते म्हणे हे तर काही माहित नाहीये, पण जे पुढे होणार आहे हे जे मला नवीन आयुष्य भेटलंय, हे जे काही तुमच्या भाषेत मला बोनस लाईफ भेटलंय, हे मला फक्त आणि फक्त माझ्या मित्रांसाठी, माझ्या नातेगोत्यांसाठी, माझ्या गावकऱ्यांसाठी, माझ्या मखमलाबादकरांसाठी अर्पण करायचं। मी आजपासून कुठलाही स्वार्थ बघणार नाही आणि भविष्यात मला जे करता येईल ते मला करायचंय। कदाचित हे माझं भविष्य हे फक्त माझ्या लोकांसाठी। मित्रांनो, त्या मृत्यूच्या शय्यावर त्या हॉस्पिटल मधल्या परिसरामध्ये सुद्धा हे व्यक्तिमत्व फक्त आणि फक्त आपल्या मखमलाबादकरांचा विचार करत होतं। त्या अवस्थेमध्ये कुणीही व्यक्ती कसल्याही प्रकारचा बाकीचा स्वार्थाचा विचार न करता जर आपल्यासाठी विचार करतोय तर आता अण्णा जे आपल्यासाठी आले त्यांच्यासाठी आता आपण धावून जाऊया। मागच्या वेळी जी चूक झाली ती आता न होऊ देता भविष्यात आपला हा हक्काचा उमेदवार आपण निवडून देऊया। आपण त्यांच्यासाठी जे जे करता येईल तनानं, मनानं आणि धनानं सगळेजण करूया। इच्छेप्रमाणे सगळ्यांच्या मताप्रमाणे आपण श्री दामोदर अण्णा मानकर यांच्यासाठी आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करायचे। मागे जे झालं ते जाऊ द्या, गावासाठी विचार करा, गावचा विचार करा। गावचा विचार करून आपण एक चांगला उमेदवार या ठिकाणी निवडून द्यायचा आहे। मी या ठिकाणी प्रभू रामचंद्राला प्रार्थना करतो आपण सगळ्यांनी ही गोष्ट मनात घेऊन त्यांच्या पाठीमागे उभं राहावं अशी मी प्रार्थना करतो। आणि माहिती अण्णा काय करतात, अण्णांनी खूप गावाच्या विकासामध्ये खूप मोठा अण्णाचा सिंहाचा वाटा आहे। तरी आपण ह्या वेळेला अण्णाला 100% निवडून देऊ आणि आपण सर्व अण्णाच्या पाठीमागे राहू। अण्णांनी भरपूर कामं केलेले आहेत, तेव्हा अण्णाला आपण सर्वांनी पाठिंबा द्यावा अशी मी सर्वांना नम्र विनंती करतो आणि मी थांबतो। मी घरात आलेले आणि आपल्याला माणसं कोण निवडून द्यायचे, बाहेरचे द्यायचे का आपल्या इथले द्यायचे? इथले स्थानिक माणसाला तुम्ही प्राधान्य द्या। अण्णासारखा माणूस जर आपल्याला एक प्रतिनिधी चांगला मिळाला तर तुम्हाला सांगतो निश्चितच आपल्या सर्व सुविधा अण्णाला सांगण्याची गरज नाही। एक थोडा माणूस येतो, देव माणूस आहे, म्हणजे निस्वार्थी माणूस असा माणूस आहे, त्याला
म्हणजे कुठल्या प्रकारचा गर्व नाही. प्रत्येक समाजात त्याचे मित्र आहेत आणि त्या सगळ्या मित्रांनी एक घुंगाट बाशी बांधला का आपला अण्णा आलाच पाहिजे एवढी मी तुम्हाला ग्वाही देतो. बंधू भगिनी, आता नुकतीच नाशिक महानगरपालिकेच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली. मला वाटतं अजून फॉर्म भरायला सुरुवात झालेली नाहीये, परंतु बऱ्याच ठिकाणच्या उमेदवारांनी आपल्या आपल्या प्रचाराचा नारळ या ठिकाणी फोडायला सुरुवात केली. त्याचाच औचित्य साधून आज अण्णांचं या ठिकाणी नारळ फोडत आहात. सर्वप्रथम मी माझ्या आणि कुटुंबाच्या वतीने अण्णांच्या या प्रचाराच्या नारळाला शुभेच्छा देतो. आणि अण्णांनी त्यांच्या बऱ्याचशा कामाचा उहापोह या ठिकाणी केला आणि आपण सर्वजण साक्षीदार आहोत. मला वाटतं 2012ची निवडणूक ही चांगल्या मतांनी अण्णांनी या ठिकाणी निवडणूक जिंकली होती आणि 5 वर्ष त्यांनी मोठ्या प्रकारे कामाचा धडाका या ठिकाणी केला. या निमित्ताने प्रभाग क्रमांक 6 मधील प्रचाराचा शुभारंभ आज आपण श्री प्रभू रामचंद्राच्या व श्री हनुमानाच्या मंदिरामधून सुरुवात करत आहोत. या प्रसंगी या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वरील त्याचबरोबर आलेल्या सर्व ग्रामस्थांचे सहर्ष स्वागत व आभार. आत्ताच आपण प्रतिदीर्घ काळापासून या निवडणुकीची वाट बघत होतो, कारण माझ्या 8 वर्षाचा मोठा गॅप गेलेला आहे. त्यानंतर ही निवडणूक होत आहे आणि आपल्या या नगरपालिकेच्या कामकाजासाठी लोकप्रतिनिधी देण्याचं काम या माध्यमातून होत असतं आणि ते काम करण्यासाठी निवडणूक होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि या निवडणुकीमध्ये आपल्या प्रभागातून श्री दामोदर अण्णा मानकर हे या निवडणुकीमध्ये इच्छुक आहेत व ही निवडणूक आपण लढवणार आहोत. तर त्यासाठी आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने या प्रचाराच्या शुभारंभासाठी उपस्थित झाला, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो व